नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवतोय काजूच्या बियांची भाजी, ओल्या काजूच्या बियांची भाजी। आणि आईने इकडे घेतल्यात काजूच्या बिया कापायला, अर्ध्या बिया कापल्यात। हा बघा, ह्या आहेत हिरव्या काजूच्या बिया। आणि इकडे बघा, इकडे बऱ्याच बिया इकडे आईने घेतल्यात, त्या आता अशा कापून घ्यायच्यात आणि इकडे सुरीने साईडला काढायचे। हे जे विला घेतलाय, विल्यावरती आधी दोन भाग करायचे। काही जण अख्खे काढतात आणि आता आपण हे अर्धे करतोय ना, म्हणजे मध्ये कापतोय ना। दोन भाग केल्यावरती ना काजूचे गर व्यवस्थित निघतात। या बिया काढून झाल्यानंतर आहे या आता कापून घेतो। आधी कापून यांचे जे वरची साल आहे, म्हणजे याच्यावरती दोन साल असतात। एक ही हिरव्या कलरची साल आहे आणि याच्या आतमध्ये आणखीन एक पातळ म्हणजे पातळ अशी साल असते, ती पण काढायला लागते। ती उकडून घेतल्यानंतर काढतात। आता आई दाखवते आपल्याला। असे सोलल्या तर सोलू पण शकतो आपण, टाइम जातो, वेळ जातो ना त्याच्याने। काय काय निघतात पण एकदम जून बी असली ना तयार झाली, ही थोडी कवलीच बी आहे, त्या निघत नाही, तर त्याची साल असते ती। आई आहे ना आता कापून घेते। कापायला बराच वेळ जाईल, म्हणजे बऱ्यापैकी जास्त जाईल आणि व्हिडिओ होईल मोठा, त्यामुळे आम्ही आधी दाखवतोय कशा कापून काढून घेते। बघा, ह्या निघतात पण जर का ह्या जास्त वेळ जर ठेवला ना, म्हणजे ह्या काळपट पडतात आणि मग कापायला पण थोडा कठीण जातात, म्हणजे सुकतात त्या। त्यामुळे ह्या ताज्या ताज्या 1 किंवा 1-2 दिवसातच कापाव्या लागतात नाही। ते काळ्या पडतात, अंगावर चीक वगैरे उडतो, चीक उडतो म्हणजे कापते वेळी। आणि याचं चीक आहे ना थोडंसं असं अंगावरती, म्हणजे जर लागलं तर म्हणजे काळे पडतात, हाताला डाग वगैरे येतात चीकचे। हे बघा, इकडे आईने घेतले कढई आणि याच्यात ह्या काजूचे गर काढतो। ह्या हिरव्या काजूच्या बिया आहेत आणि आपण ज्या खातो त्या सुक्या, म्हणजे जे काजू गर येतात ना दुकानात वगैरे, ते सुके असतात। ह्या बिया सुकल्या जातात, नंतर त्यांचं ते काजूगर फॅक्टरीत वगैरे नेऊन काढतात आणि ह्या ज्याची भाजी बनवतात ओले काजूगर बोलतात। तर आता हे सगळं आई काढून घेते आधी एक 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 एक। बरं बघा, 5 मिनिटात एवढे घर काढलेत आईने। 5 मिनिटात म्हणजे फक्त सोडलेत, हे कापायला वेळ गेलाय। आणि अशी ही टरफल काढल्यात। ह्या ज्या साली आहेत ना, ह्या सुकवून ठेवतात ना, हे सुकवतात ना आपण। पाऊसात मच्छर वगैरे त्याच्यानं जाते, धूर केल्यावरती दूर करायचा आणि म्हणजे ह्याच्या समोर ठेवायचा डब्बा बिब्यात। पावसाळ्यात धुरंडी करतो आणि धुरंडी ते बिया टाकायच्या, साली वगैरे असे सुकवून ठेवायचे। आणि ह्या आहेत ना, यांचं धूर होतो, म्हणजे मच्छर वगैरे पळतात, ह्या पावसात उपयोगाला येतात। हे आपण टाकलं नाही जात। बघा इकडे आता आम्ही आधी ह्या काढून घेतो काजूच्या बिया, आणि नंतर भाजी कशी बनवतात ना, म्हणजे ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दाखवतो। तर आता या बिया आहेत ना, आपण अशा एक कड काढून घेऊया आणि कड काढल्यावरती बघूया कशा होतात ते तुम्हाला। तर बिया कापून घेतल्यानंतर आपण यांना एक कड काढलाय, जेणेकरून ही जी साल आहे ना, याच्यावरती आणखीन एक पातळ अशी साल असते, ती वेगळी करावी लागते। त्यासाठी एक कड काढलाय नॉर्मल। आणि हे बघा, हे कड काढल्यानंतर हे जे गर आहे ना, हे सोलल्यानंतर गर आहे, म्हणजे आता हे साली काढल्या असं सफेद एकदम होतं। तर हे आता याची साल वेगळी करून घेतोय। तर आता फटाफट जरा आम्ही साल वेगळी करून घेतो। चीक असल्यामुळे ते साल निघत नाही, अशी जरा गरमच करावी लागते ना त्याला। एक कड काढायलाच लागतो, गरम गॅसवर ठेवून जरा एक कड काढला ना तर चांगलं निघते साल। इकडे एक बी खाऊन बघतोय, ओल्या काजूच्या बियांची भाजी। आता सगळ्यात आधी आपण घेतोय तेल टाकतोय। किती चमचे तेल आहे? 1.5 चमचा। 1.5 चमचा आहे, आपल्या बियांच्या हिशोबाने घ्यायला लागते। तर 1.5 चमचा आपण तेल घेतलंय कढईमध्ये। आधी कांदा टाकते। तेल जरा गरम झालं ना आपलं, आता कांदा तेल जास्त तापलेलं आहे। किती कांदा घेतला आपण? एक मोठा पैकी एक घेतला।
जसं बिया असतील तसे मापामध्ये कांदा वगैरे घ्यायला लागेल ना. हा. आमच्या बिया वगैरे ह्या एवढा बिया आहे. आणि अजून इकडे साफ करते. खातेच की साफ करते चंपलची नाही का भाजी बनवायचं ना ते साफ करते. म्हणजे याचे साल काढून घेते बऱ्यापैकी थोडं सोडलं होतं त्याच्या. आणि इकडे मी कांदा घेतलाय तेलात परतते ना. त्याच्यात कढीपत्त्याची पानं टाकले. आणि हे आता एक टोमॅटो घेतलाय छोटा साईजचा. आपल्याला जर जास्त रस्सा करायचा असला तरच जास्त घ्यायचा कांदा. कांदा टोमॅटो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आणि आता या मिश्रणमध्ये आधीच हे टाकते मीठ. एक छोटा चमचा मीठ टाकले. एक चमचा पूर्ण टाकायचा. जास्त आहे ना थोडे बिया. आणि इकडे बाकी काय नाही. याच्यामध्ये हे सगळ्यांचे घरगुतीच मसाले जसे हळद मसाला वगैरे ह्यांचा एकजीव करून घेतो. म्हणजे तेलात मस्त की परतून घेते कांदा टोमॅटो तोपर्यंत. ही आलं लसणाची पेस्ट आधीच तयार केली होती ती आता याच्यामध्ये किती घ्यायची. 1.5 चमचा टाकायची. 1.5 चम्मच आलं लसूणची पेस्ट जी आधी तयार केली होती ती याच्यामध्ये ऍड केली आपण. मस्तपैकी बघा एक आलं लसूण पेस्ट कांदा आणि टोमॅटो हे तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. तोपर्यंत इकडे ज्या बिया बाकी होत्या सालं काढायची ते बियाने अर्ध्या सालं काढून घेतले. इकडे बिया रेडी आहेत. काजूच्या कच्च्या बियांची भाजी. आणि एक झाकण मारून ठेवायचं आहे जेणेकरून कांदा आहे ना मऊ होऊन जाईल. म्हणजे थोडंसं कांदा टोमॅटो तेलामध्ये सॉफ्ट होईल. आणि याच्यामध्ये आपण आज काय टाकणार आहोत माहिती आहे. याच्यात आहे ते बघा हे बटाटा बारीक कापलेला आहे आणि शेवग्याची शेंगा. एक शेवग्याची शेंग आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मागे दाखवू एक व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये काजूच्या बिया आणि कोलंबीमध्ये बनवलं होतं. आणि आज टाकणार आहोत त्याच्यामध्ये बटाटा आणि शेवग्याची शेंगा ना. आणि आता याच्यामध्ये कोथिंबीर ऍड केली आहे. जी आपण कोथिंबीर कट केली होती ना त्यातली अर्धी कोथिंबीर आधी या कांदा टोमॅटो मध्ये परतून घ्यायची. कांदा टोमॅटो एकजीव झालाय मस्तपैकी तेलामध्ये. आणि आता हे टाकते मसाले. आता पहिलं काय टाकते त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद घेतली ना. हे कोणता मसाला आहे. मिरची पावडर. लाल मिरची पावडर आहे. हे पण मस्तपैकी मिक्स करून घेऊया. कांदा टोमॅटोला आता कलर आलाय मसाला टाकल्यावरती. थोडस वाटण टाकते. आणि हे घरी वाटण बनवून ठेवलेलं होतं वाटण टाकलंय. मोठा अर्धा चमचा आहे. चमचा मोठा येतो. आणि हे पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं म्हणजे मिक्स करायचं आहे सगळं एकत्र. आता याच्यामध्ये काय आहे एव्हरेस्टचा मसाला आहे तो थोडासा चवीपुरता टाकते. हा कोणता मसाला आहे. किचन किंग. एव्हरेस्टचा किचन किंग मसाला आहे तो एक थोडासा टाकतो आम्ही त्याच्यात अर्धा चमचा. आणि काजूच्या बियांमध्ये आपण ऍड करणार आहोत शेवग्याची शेंग आणि बटाटा बारीक कापलेला. तो पहिला आपण मिक्स करून घेऊया मस्तपैकी. एक छोटा बटाटा आणि एक शेंग आपण कापली होती त्या भाजीमध्ये. काजूच्या बियांची व्हेज रेसिपी आहे. लास्ट टाइम आपण कोलंबीचं बनवलं होतं. कोलंबी आणि काजूच्या बियांची भाजी. तर हे पण मस्तपैकी हा कांदा टोमॅटोच्या पेस्टमध्ये जे आपण मसाला बनवला होता त्याच्यात मिक्स करून घेऊया. काजूच्या बिया कधी टाकायच्या. आता हे जरासं बटाटा वाफला ना 10 मिनिटांनी टाकूया बटाटा.
बिया. म्हणजे थोडंसं शेंग वगैरे शिजली, अर्धवट शिजली की मग या ज्या बिया आहेत काजूच्या त्या आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. ह्या कच्च्या काजूच्या म्हणजे हिरव्या काजूच्या बिया आहेत. ह्याला वाफवलेले आहेत, म्हणजे एक कड काढलेले आहे जेणेकरून त्याची साल सुटेल, त्यामुळे त्यांचा असा कलर थोडा सफेद झाला. म्हणजे नाहीतर ह्या जेव्हा आपण कच्च्या सोलतो ना तेव्हा कापतो तेव्हा हिरव्या असतात कलर. इकडे बघा हे मस्तपैकी मिक्स करून घेतले आणि ह्याला थोडा वेळ म्हणजे किती 5 मिनिटं तरी ठेवायला. आणि ह्याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास होईल ना पाणी, अर्धा एक ग्लास पाणी टाकायचं आहे जेणेकरून कड येईल चांगलं, आणि झाकून ठेवायचं परत. त्याला झाकण मारून ठेवतोय आणि झाकणावरती पण आपण पाणी ठेवतोय थोडं. 10 मिनिटं झालेली आहेत आणि 10 मिनिटांनी आपण जो झाकण ठेवला होता ना तो काढून घेतोय ना. झाकण काढते. पाणी गरम आहे. गॅसची फ्लेम पण आपण बऱ्यापैकी मोठी ठेवली होती. कलर तर छान आला आणि शेवगाच्या शेंगा पण एकदम भारी, तोंडाला पाणी सुटलं. आता काजूच्या बिया आपण याच्या भाजीमध्ये ऍड करतोय. या बिया आहेत ना आपण एक कड काढलाय त्यामुळे जास्त शिजायला जास्त वेळ नाही लागणार. अर्ध्या शिजलेल्याच असतात, उकडून घेतल्यात कारण त्याची साल निघण्यासाठी, त्यामुळे आता त्या जास्त वेळ नाही लागणार त्याला शिजायला. मस्तपैकी आता या मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये सगळं मिश्रण भाजी मिक्स करून घेऊया म्हणजे सगळा मसाला काजूच्या बियांना वगैरे व्यवस्थित लागेल. शेंग आणि काजूची बी एक नंबर कॉम्बिनेशन आहे. याच्यापेक्षा कोलंबी भारी लागते ना, व्हेज पेक्षा कोलंबी चांगली की हे व्हेज आहे? व्हेज चांगली लागते. व्हेज खाणाऱ्यांना व्हेज, नॉनव्हेज खाणाऱ्यांना नॉनव्हेज. कोलंबी पण छान लागते. माझी आवडती काजूच्या बियांची कोलंबीची भाजी आहे, म्हणजे कोलंबी टाकून काजूच्या बियांची. काही लोक अंडी पण टाकतात ना, अंडी टाकून चिकन मध्ये पण बनवतात काही काही काजूच्या बिया. तर आता सीझन चालू होता काजूच्या बियांचा. व्हिडिओ तो एक ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे, पण आता काजूच्या बिया बघितल्यावरती एकदम तोंडाला पाणी सुटला. म्हणलं तुम्हाला पण व्हिडिओ शेअर करूया. पण मगाशी जो पाणी गरम केला होता वरती झाकणावरती ठेवला होता तर तो आता पाणी याच्यामध्ये ऍड करून घेतलाय. आणि आपल्याला जर ग्रेव्ही नको हवी असेल म्हणजे रस्सा कमी पाहिजे असेल तर तुम्ही सुकी पण करू शकता. आम्हाला थोडीशी रस्सेवाली बनवायची त्यामुळे आम्ही पाणी थोडं जास्त टाकले. तर आता भाजीला मस्तपैकी कलर पण आलाय आणि काजूच्या बिया, शेंगा आणि बटाटा हे तिन्ही वस्तू मस्तपैकी शिजल्या आहेत बऱ्यापैकी म्हणजे जवळपास 90% शिजल्याच आहेत. आणि एकदम जास्त शिजवलं ना तर या काजूच्या बिया म्हणजे असं जास्त सॉफ्ट होतात, म्हणजे जास्त शिजल्या की खायला एकदम टेस्ट नाही येत भाजीला, एकदम नरम होऊन जातात. पण थोड्याशा कच्च्या ठेवल्यात आपण. कच्च्या म्हणण्यापेक्षा शिजल्यात, जेवढ्या शिजायला लागतात तेवढ्या शिजवून झालेल्या आहेत. तर मस्तपैकी कलर पण आलाय आणि मस्त सुगंध पण सुटलाय. तर आता याच्यामध्ये खाली उतरतो आम्ही. खाली उतरून झाल्यावरती याच्यामध्ये ऍड करायचे ते म्हणजे हे कोथिंबीर. आता शिजून झाली आहे. तर ही अशी होती आमची आजची झटपट काजूची रेसिपी. नॉनव्हेज रेसिपीचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलला एक काजूच्या बियांचा आणि कोलंबीचा व्हिडिओ ऑलरेडी आहे, तर तो तुम्ही बघू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन. आणि आता हे बघा ह्याला मस्त वाफा सुजल्यात, पाणी पण बऱ्यापैकी ठेवलं आम्ही, रस्सा बनवला आहे ग्रेव्हीवाली भाजी. आता याचा भाकरी आहे, भाकरीबरोबर याचा ताव मारायचा. असा होता हा काजूच्या बियांचा छोटासा व्हिडिओ. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर का आपले व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल नक्की कमेंट करून सांगा. चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत